अखंड या सृष्टीचं पालन पोषण हे भगवान विष्णुदेव करतात आणि सुरक्षा। भगवान विष्णू देवांची पत्नी म्हणजे महालक्ष्मी। या महालक्ष्मींच्या कृपेमुळे अखंड या सृष्टीमध्ये बघा तिन्ही लोकांमध्ये धन आणि संपत्ती ही माता लक्ष्मींच्या कृपेने आहे। तर आपण आज माता लक्ष्मी क्षीरसागरातून कशी प्रकट झाली माता, त्याची एक रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत। बांधवांनो, ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण माता लक्ष्मीची कथा आहे। ही ऐकल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, धनसंपत्ती आपल्या घरात येते बघा, लक्ष्मी आपल्या घरात येते। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, एके दिवशी भगवान शिवशंकरांचे अंश महर्षी दुर्वासा भगवान शिवशंकराचे दर्शन घेऊन कैलासावरून पृथ्वीवर फिरत होते बघा। खाली आल्यानंतर ते एका जंगलामधून चालले होते आणि त्यांना जंगलामध्ये एक अतिशय सुंदर स्त्री दिसली बघा, सुंदरी। हातामध्ये एक दिव्य माळ होती फुलांची, आणि ही माळ इतकी सुंदर होती की संपूर्ण जंगलामध्ये सुंदर असा सुगंध सुटला होता बघा। त्यावेळी बघा दुर्वासा ऋषींनी त्या विद्याधरीला ती माळच मागितली, तुझी माळ मला दे। त्यावेळी बघा विद्याधरीनं आदरपूर्वक प्रणाम केला दुर्वासा ऋषींना आणि ती माळ त्यांना दिली बघा। दुर्वासा ऋषींनी ती माळ आपल्या गळ्यामध्ये घातली आणि पुढे चालत राहिले। ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर समोर इंद्रदेव आले बघा, ऐरावत हातीवरती बसून। त्यांच्या बरोबर अनेक देवी देवता सुद्धा होते बघा। इंद्रदेवानं दुर्वासा ऋषीकडे पाहिलं बघा। त्यावेळी इंद्रानं प्रार्थना केली दुर्वासा ऋषींना, आणि त्यावेळी बघा दुर्वासा ऋषींनी ती माळ इंद्रदेवाला दिली त्या ठिकाणी बघा। आणि इंद्रदेवाला दिल्यानंतर ते बघा इंद्रदेवाला अहंकार झाला होता, आपल्या ताकदीचा ऐश्वर्याचा अहंकार झाला होता, धनसंपत्तीचा अहंकार झाला होता। आणि त्यामुळे इंद्रदेवानं ती माळ आपल्या ऐरावत हातीच्या गळ्यात घातली बघा। आणि शाला चमत्कार घडला, जशी माळ हत्तीच्या गळ्यात टाकली तसा तो हत्ती बलवंत झाला आणि भगवान शिवशंकरासारखा तेजस्वी दिसू लागला बघा। इंद्रदेव खाली उतरला, त्यावेळेला तो हाती जोरात हातीनं मान झाडली आणि ती माळ खाली फेकून दिली बघा। माळ जमिनीवरती पडली आणि हाती जंगलात निघून गेला। हे सगळं रहस्य दुर्वासा ऋषींनी पाहिलं। दुर्वासा ऋषींना फार राग आला बघा, अतिशय राग आला की मी दिलेली माळ त्यानं खाली फेकली। आणि इंद्राला ते बोलू लागले, हे इंद्रा, अरे तुला ऐश्वर्य आणि धनसंपत्तीचा गर्व झालाय तुला। अरे तुला दिलेली माळ ती साधी सुधी नव्हती, ती साक्षात माता लक्ष्मी होती। मी तुला आता शाप देतोय। त्यावेळेला बघा दुर्वासा ऋषींनी इंद्राला शाप दिला की तुमची त्या तिन्ही लोकातली संपत्ती आणि धन निघून जाईल, माता लक्ष्मीच निघून जाईल, असा शाप दिला बघा। सगळ्या देवांचं बळ, सगळ्या देवांची ताकद निघून जाईल आजपासून। अहो इंद्र गयावया करू लागला, दुर्वासा ऋषींच्या पायाशी नतमस्तक झाला, पण दुर्वासा ऋषी काय ऐकणार। दुर्वासा ऋषी तिथून निघून गेले। त्यावेळी बघा त्या तिन्ही लोकातली धनसंपत्ती निघून गेली बघा, सगळी माता लक्ष्मीच निघून गेली, देवांच्यातली ताकद निघून गेली। हे दानवांना कळालं बघा। त्यावेळेला बघा दानवांनी स्वर्गावरती आक्रमण केलं, देवांना हरवलं आणि स्वर्ग ताब्यात घेतला बघा। देव लोकच ताब्यात घेतलं। सगळे देव घाबरले, आता काय करायचं। सगळे देव इंद्र ब्रह्मदेवांच्याकडे गेले। ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही काहीतरी उपाय काढा। त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं की माझ्याकडे यावर उपाय नाही, तुम्ही भगवान विष्णूंच्याकडे जा। भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये बसले होते बघा। त्या ठिकाणी सगळे देव गेले। देवांनी प्रार्थना केली भगवान विष्णूंना की दानवांनी स्वर्ग ताब्यात घेतलाय, त्या तिन्ही लोकातली संपत्ती निघून गेली, धन निघून गेले, आता काय करायचं। तिन्ही लोकांचा स्वामी म्हटलं जातं, त्या श्रीहरींच्याकडे तो उपाय असणारच। श्रीहरींनी सांगितलं की क्षीरसागराला मंथन करायला पाहिजे, आणि हे क्षीरसागर मंथन करून या क्षीरसागरातून अमृत बाहेर येईल। ते अमृत सगळ्या देवांना दिल्यानंतर परत देवांना वैभव आणि ताकद सगळी मिळेल बघा, आणि नंतर तुम्ही राक्षसांना हरवू शकता, तुमचा स्वर्ग तुम्हाला नंतर मिळेल। पण हे समुद्र मंथनाचं काम फार अवघड आहे, हे तुमचं एकट्याचं काम नाही, एकट्या देवांचं काम नाही। त्यावेळेला तुम्ही दानवांना बरोबर घ्या, समुद्र मंथन करूया असं सांगितलं बघा श्रीहरीने। इंद्रदेव काही देवांना आपल्या बरोबर घेऊन दानवांच्याकडे गेला। आपण समुद्रातून मिळणारं धन जे काय मिळेल ते आपण अर्धार्ध घेऊ असं सांगितलं। त्यावेळेला बघा राक्षस तयार झाले। समुद्र मंथन करायचं कसं, तर श्रीहरीने सांगितलं की मंदराचल पर्वताला आणा तुम्ही, त्याला रवी बनवायची बघा। आता मंदराचल पर्वत आणाय गेल्यानंतर तो पर्वत देवांना सुद्धा हलत नव्हता बघा, कारण देवांच्यातली ताकद या आधीच निघून गेली दुर्वासा ऋषीने शाप दिल्यामुळे। राक्षस आले, राक्षसांना सुद्धा तो मंदराचल पर्वत हलत नव्हता बघा। तर त्यावेळेला बघा गरुडानं तो मंदराचल पर्वत उचलून आणला आणि समुद्रामध्ये ठेवला, त्याची रवी बनवली। आता रस्सी कशी बनवायची ते मंथन करण्यासाठी, आता पर्वत हल्ला पाहिजे म्हणजे रवी हल्ली पाहिजे। त्यावेळेला वासुकी नागाला सांगितलं भगवंतानं, वासुकी नाग आला त्या ठिकाणी आणि त्याची रस्सी बनवली बघा। आणि जी रस्सी गुंडाळली होती म्हणजे
जो वासुकी नाग होता, एका बाजूला देव होते, एका बाजूला दानव होते. तर बघा भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं की शेपटीच्या बाजूला देवांना केलं, जी शेपटीची बाजू आहे त्या ठिकाणी देवांना ओढायला लावलं एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जी तोंडाची बाजू आहे वासुकी नागाची त्या बाजूला राक्षस गेले. बघा समुद्र मंथन चालू झालं जोरात. हा मंदराचल पर्वत इतका मोठा होता की याला उभा करण्यासाठी, म्हणजे त्याला सपोर्ट देण्यासाठी आताच्या भाषेत सांगायचं तर तो स्वतः श्रीहरींनं तो पर्वत पकडला होता त्या ठिकाणी, इकडे तिकडे पडू नये म्हणून. जोरात समुद्र मंथन त्या ठिकाणी चालू झालं. वासुकी नागाला इतका वेगाने फिरवत होते देव आणि राक्षस की या वासुकी नागाच्या तोंडातून आग बाहेर पडत होती, आणि ती आग बाहेर पडल्यामुळं राक्षस कमकुवत होत होते, आणि त्या आगीमुळं ढग तयार होत होते, आणि तो जो पाऊस आहे तो देवांच्या अंगावरती पडत होता शेपटीच्या बाजूला, आणि त्यामुळे देवांना ताकद जास्त मिळत होती. समुद्र मंथन पूर्ण होत होतं त्यावेळेला बघा समुद्र मंथनातून कामधेनू बाहेर आली, कल्पवृक्ष बाहेर आला, चंद्रमा बाहेर आला, आणि चंद्रमा जे बाहेर आल्यानंतर तो चंद्र आहे तो भगवान शिवशंकरांनी धारण केला बघा. आणि जे विष बाहेर आलं ते भगवान शिवशंकरांनी प्राशन केलं आणि वासुकी नागाने ते चाटलं. आणि नंतर बघा अमृत कलश घेऊन धन्वंतरी आली बघा. देवता दानव आनंदी आनंद झाला सगळ्यांना. आणि शेवटी बघा क्षीरसागरातून कमळावर बसून लक्ष्मी माता प्रकट झाली बघा. लक्ष्मी माता या समुद्रातून बाहेर आल्यानंतर या तिन्ही लोकांमध्ये प्रकाश पडला होता. जिकडे तिकडे धनसंपत्ती दिसू लागली होती. आणि त्यावेळी बघा सगळ्या देवांनी लक्ष्मी मातेची मनापासून आराधना केली, भक्ती केली, त्या ठिकाणी स्तवन केलं मातेचं. सुंदर अशी वस्त्र मातेला त्या ठिकाणी दिली बघा, दागदागिने मातीने घातली. आणि त्या ठिकाणून माता आपले सनातन स्वामी भगवान श्रीहरींच्या वक्षस्थलामध्ये देवी त्या ठिकाणी गेली बघा. आणि हे सगळं पाहून देव आनंदी आनंद झाला. जो अमृत कलश होता तो धन्वंतरीच्या हातात होता, आणि तो अमृत कलश राक्षसानं खेचून घेतला आणि राक्षस पुढे पळू लागले. भगवंतानं म्हणजे श्रीहरींनी मोहिनी रूप घेतलं आणि तुम्हाला अर्धा अर्धा देतो म्हणून संपूर्ण जे अमृत आहे ते देवांना दिलं, आणि त्यामुळे देवांना बळ मिळालं त्या ठिकाणी बघा. अजे अमर झाले देव. अशा प्रकारे माता लक्ष्मीनी समुद्र मंथनातून प्रकट झाली बघा. अखंड या सृष्टीमध्ये तिन्ही लोकांमध्ये जी ऐश्वर्य धनसंपत्ती आहे ती माता लक्ष्मींच्या कृपेने बघा. म्हणून बांधवांनो आजही माता लक्ष्मींच्या श्रीहरीची मनापासून जर भक्ती केली तर सगळं वैभव आपल्याला घरामध्ये प्राप्त होतं बघा, मान सन्मान मिळतो. एवढी माता लक्ष्मीची ताकद आहे बघा. तर बांधवांनो ही जी कथा आहे सुंदर कथा, जर आपण शुक्रवारची जर ऐकली मन लावून अगदी श्रद्धा ठेवून, तर आपल्या घरामध्ये वैभव ऐश्वर्य धन संपत्ती मानपान सगळं आपल्याला प्राप्त होतं बघा. एवढी ताकद माता लक्ष्मीची बघा. तर बांधवांनो ही जर छोटीशी सुंदर कथा आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलवरती प्रथम असाल तर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी एक कमेंट नक्की द्या. जय हिंद जय महाराष्ट्र.